पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करताही उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचं वातावरण असेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. एकनाथ शिंदेंचे सहकारी विचार करत असतील. कपिल सिब्बल यांनी एवढा ठोस युक्तिवाद केला आहे. कायद्याची बाजू सुप्रीम कोर्टाला इतकी उलगडून दाखवली आहे की आता आपले वकील त्यांच्यावर मात करण्यासाठी काय करू शकतात. कायद्यानुसार परिस्थिती पाहिली तर परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंची बाजू या खटल्यामध्ये मजबूत आहे. पण विधानसभेची त्यावेळची मुदत संपल्यामुळे आता या कायद्याचा विचार फक्त अकादमिक पद्धतीने होऊ शकतो किंवा जे अलीकडे 6 खासदार फुटलेले आहेत त्यांना या कायद्याविषयीचा निर्णय लागू होऊ शकतो. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याबाबत मात्र महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. लक्षात असेल तर पहिल्या 2 दिवसात कपिल सिब्बल यांनी पक्षात फूट पडणं म्हणजे काय यावर आपला फोकस ठेवला होता. पक्षात फूट पडली म्हणजे विधिमंडळ पक्षात फूट पडली की मूळ राजकीय पक्षात फूट पडली यावर त्यांचा भर होता. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं 11 मे 2023 रोजी निर्णय दिला होता की पक्षातली फूट म्हणजे विधिमंडळ पक्षातली फूट नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याचा आधार घेऊन कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाला हेच सांगत होते की शिवसेनेतली फूट ही विधिमंडळ पक्षातली फूट आहे, ती मूळ शिवसेनेतली फूट नाही आहे हे लक्षात घ्या. पण आज 4थ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपलं सर्व लक्ष हे निवडणूक आयोगावर केंद्रित केलं आणि निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले. निवडणूक आयोगाचा खोटेपणा त्यांनी चव्हाट्यावर आणला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणे वागलाय हे कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे मांडलं. न्यायमूर्तींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची चोख उत्तरं त्यांनी दिली. आजच्या कपिल सिब्बल यांच्या 4थ्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंची बाजू अधिक मजबूत झालेली आहे आणि कदाचित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाण्याची शक्यता आहे असा अंदाज जर कायदेतज्ञांनी व्यक्त केला तर नवल वाटणार नाही मला. असीम सरोदे उद्धव ठाकरेंचे वकील असा अंदाज गेले काही दिवस व्यक्त करत आहेत. ते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंची बाजू केवळ कायद्याची नाही तर सत्याची आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकतील याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे असं ते सांगत आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद काय केला हे सांगण्यापूर्वी फेब्रुवारी 2023 नेमकं सांगायचं तर 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे आणि धनुष्यबाण ही मूळ शिवसेनेची निशाणी एकनाथ शिंदेंकडे सोपवायला हवे असा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तो कशाच्या आधारे आहे हे बघूया. निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला हा जो निर्णय दिला तेव्हा एकच गृहीत खरं मानलं होतं. विधिमंडळ पक्षातली फूट हीच राजकीय पक्षातली फूट आहे असं निवडणूक आयोगाने मांडलं होतं आणि तेच पहिल्यापासून खोडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहेत. किंबहुना सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सुद्धा हाच निर्णय दिलेला आहे हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगाने काय म्हटलं होतं? निवडणूक आयोगाने म्हटलं होतं की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे आणि 56 पैकी 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूचं आहे. याचा अर्थ असा होतो की 2019च्या निवडणुकीत अविभक्त शिवसेनेला जी मतं पडली त्यापैकी 76% मतं ही एकनाथ शिंदेंना पडलेली आहेत आणि या उलट ठाकरे यांच्याकडे जे आमदार आहेत त्यातून फक्त 23.5% मतं ठाकरेंना पडली आहेत असा निष्कर्ष काढता येतो आणि 76% मतं एकनाथ शिंदेंना पडलेली असल्यामुळे मूळ पक्ष त्यांच्या बरोबर आहे असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला होता. खासदारांना बाबतीतही तोच निकष लावला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 13 खासदार गेले असं निवडणूक आयोग म्हणतो. त्यामुळे त्यांना पडलेली मतं म्हणजे 73% मतं ही शिंदेंच्या बाजूला आहे
आणि 27% मतं ही उद्धव ठाकरेंच्या बाजूला आहेत असं गृहीत धरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे असं मानून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी दिली होती. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरा आहे असं निवडणूक आयोगाने निर्णय द्यायचा असं आधीच ठरवलं होतं असा आरोप आज कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल असं म्हणाले, निवडणूक आयोगाने आपला निर्णय आधीच ठरवला होता आणि त्यानुसार त्यांनी आपलं तर्कशास्त्र आपल्या निकालात मांडलं. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो येईपर्यंत थांबण्याची तसदी घेतली नाही. काहीतरी दबावाखाली असल्यासारखा निवडणूक आयोगाने घाईघाईने 17 फेब्रुवारी 2023ला हा निर्णय दिला. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं, पण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असं कपिल सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातली फूट किंवा संसदीय पक्षातली फूट हाच पाया धरून निर्णय दिला की शिंदे यांच्याकडेच पक्षामध्ये बहुमत आहे असं त्यांनी गृहीत धरलं. पण निवडणूक आयोगाने नेमकं काय बघितलं नाही, राजकीय पक्षात फूट पडली आहे का हे बघितलं नाही, हे कपिल सिब्बल यांनी आज खंडपीठाच्या लक्षात आणून दिलं. उद्धव ठाकरेंनी 19 लाख ॲफिडेव्हिट्स निवडणूक आयोगाकडे दिली होती. या उलट शिंदेकडून फक्त 4 लाख ॲफिडेव्हिट्स आली होती. शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते. काय म्हणतोय लक्षात घ्या, शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी जेव्हा ही फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते. म्हणूनच 19 लाख ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंनी दिली आणि शिंदेनी फक्त 4 लाख ॲफिडेव्हिट दिली. पण निवडणूक आयोगाने बदमाशी अशी केली की या ॲफिडेव्हिट्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि राजकीय पक्षात फूट पडली की नाही हा निर्णय आम्हाला घेता येणार नाही कारण पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असा निर्णय देऊन टाकला. पुरावा तर तुमच्या समोर होता. 19 लाख आणि 4 लाख ॲफिडेव्हिट होती. या 23 लाख ॲफिडेव्हिटच्या आधारे पक्ष कुणाबरोबर आहे याचा निर्णय घेता आला असता, पण हे निवडणूक आयोगाला करायचंच नव्हतं असं सुतोवाच कपिल सिब्बल यांनी आज खंडपीठापुढे केलं. निवडणूक आयोगाचा खोटेपणा कपिल सिब्बल यांनी उघडा पाडला. याचं कारण निवडणूक आयोग असं म्हणतो की शिवसेनेची जी सुधारित घटना आहे ती आमच्याकडे आली नाही. सुधारित घटना म्हणजे कधी? शिवसेनेची मूळ घटना निवडणूक आयोगाला सादर केलेली 1999ची घटना. त्यामध्ये शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंकडे होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2013 नंतर या घटनेमध्ये दुरुस्त करण्यात आली 2013ला आणि त्यानुसार उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख नव्हे पण पक्षप्रमुख झाले. त्यानंतर 2018मध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आली. ही 2018ची घटना आमच्याकडे आलीच नाही असा दावा निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रात केला होता. आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा हा दावा जो आहे तो किती धडधडीत खोटा आहे हे खंडपीठाकडे उघड पाडलं. याचं कारण निवडणूक आयोगाकडे ही घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सोपवली होती आणि त्याबद्दलची ॲक्नॉलेजमेंट आणि शिक्का निवडणूक आयोगाने दिला होता. ही प्रतच कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे ठेवली. निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली ही प्रत 4 एप्रिल 2018ची आहे. म्हणजे 2018ची घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हणजे अविभक्त शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिली होती. जी घटना नाहीच असा दावा शिंदेंनी केला होता त्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिली होती. पण निवडणूक आयोग असं म्हणत होता की 2018ची घटना आम्हाला मिळालेली नाही. आज कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे हे सिद्ध केलं या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिलेली होती कारण त्याची ॲक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. त्यावर न्यायमूर्तीने असा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे ही प्रत नंतर देण्यात आली. कपिल सिब्बल म्हणाले की आमच्याकडे ॲक्नॉलेजमेंट आहे, प्रत मिळाली असं लिहून दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी, हे आम्ही सादर करीत आहोत आणि आम्ही जर हे खोटं केलं असेल, आम्ही जर हे नंतर सादर केलं असेल तर आमच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. ती कारवाई का केली नाही असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला. लक्षात घ्या, निवडणूक आयोगाने आणखी एक शेरा मारला होता आपल्या निर्णयामध्ये की उद्धव ठाकरेंच्या
शिवसेनेमध्ये लोकशाही नाही. आता खरं तर अशा प्रकारे लोकशाही तपासण्याचा अधिकार आयोगाला आहे की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे. कारण भारतातल्या किती पक्षात लोकशाही आहे आणि ती कशी तपासणार हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. पण निर्णय देताना निवडणूक आयोगाने हा शेरा मारला होता की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये लोकशाही नाही. आज कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये म्हणजे अविभक्त शिवसेनेमध्ये लोकशाही होती. 2018ची घटना होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते. जे 33 पदाधिकारी नेमले होते त्यापैकी 21 पदाधिकारी हे निवडून आलेले होते. उरलेले 12 जे होते ते नियुक्त केलेले होते असं स्पष्टपणे सांगितलं. आणि दरवेळेला घटनेमध्ये किंवा पक्षाच्या रचनेमध्ये बदल झाल्यावर आम्ही तो निवडणूक आयोगाला कळवला होता असंही सांगितलं. पण निवडणूक आयोगाने आमचा युक्तिवादच ऐकून घेतला नाही. युक्तिवादासाठी आमच्यापैकी कुणालाही समोर बोलावलं नाही हेही कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितलं. हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगाची ही लबाडीच होती हे लक्षात घ्या. 2018ची घटना मिळाली नाही असं निवडणूक आयोग कोणत्या आधारे म्हणत होता? घटनेची एक्नॉलेजमेंट उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. कपिल सिब्बल यांनी ती दिली खंडपीठापुढे. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ही घटना नंतर तयार केली आणि नंतर ही कोर्टापुढे दिली असं म्हणणं असेल तर ती लबाडी ठरेल, ती फसवणूक ठरेल आणि त्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. हे कपिल सिब्बल यांचं म्हणणं योग्यच आहे. मग ती कारवाई निवडणूक आयोगाने का केली नाही हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लोकशाही नाही असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने कसा काय काढला? शिंदेच्या शिवसेनेला अधिकृत ठरवायचं, शिंदेनाच धनुष्यबाण ही निशाणी द्यायची असा दबाव निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांकडून आल्याचा आरोप पूर्वी झालेला आहे. आणि तोच आरोप आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये सिद्ध होताना दिसला. जर कोर्टाने न्यायाचा विचार केला, कोर्टाने कायदेशीर तरतुदींचा विचार केला तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे रद्दबातल ठरू शकतो हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या वकिलांना कदाचित या खंडपीठापुढे बोलवलं जाईल. कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्याचा प्रतिवाद करण्याची संधी त्यांना दिली जाईल. त्यानंतर शिंदे यांचे वकील येऊन आपला युक्तिवाद करतील. पण कपिल सिब्बल यांचे 2 मुद्दे, एक म्हणजे विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्षातली फूट ही राजकीय पक्षातली फूट नाही हा मुद्दा, आणि दुसरा मुद्दा निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळ पक्षातली फूट पाहिली आहे, राजकीय पक्षातली पाहिली नाही हा मुद्दा. हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि 2018च्या घटनेचा मुद्दा, त्याचा तर धडधडीत पुरावाच सिब्बल यांनी दिला. मुद्दा असा आहे की आता हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे वकील काय करणार आहेत? ते बुद्धी लावतील. कारण वकिलांची फी लाखात असते, त्यामुळे त्यांना बुद्धी लावल्यासारखं दाखवलं जातं. पण सत्याचा पराभव केवळ नादानीने होऊ शकतो, वशिलेबाजीने होऊ शकतो, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे होऊ शकतो हे लक्षात घ्या. नाहीतर हा खटला उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाणार हे स्पष्ट आहे. हे स्पष्टच आहे लक्षात. निवडणूक आयोग अशा प्रकारे घाईघाईत निर्णय घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने 19 लाख ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंनी दिलेले तपासले का नाहीत याचं उत्तर आयोगाला द्यावं लागेल. निवडणूक आयोगाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावर अन्यायकारक होता हे तेव्हाच लक्षात आलं होतं, म्हणजे 23 सालीच लक्षात आलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आव्हान देऊनही 3 वर्षाहून अधिक काळ या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली नाही. माझ्या मते सुप्रीम कोर्टही या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे. कारण या नावाचे आणि निशाणीचे राजकीय फायदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेले आहेत हे लक्षात घ्या. हे नाव आणि ही निशाणी मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना एक लेजिटिमेसी मिळाली. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला, कारण त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट होती. पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत, त्यानंतर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत या नावाचा आणि निशाणीचा निश्चितपणे फायदा हा एकनाथ शिंदेना झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तरी उद्धव ठाकरेंचा हा जो राजकीय तोटा आहे तो कसा भरून निघणार मला सांगा? तो भरून निघू शकत नाही.
आज कपिल सिबल यांनी ठोस युक्तिवाद केलेला आहे. निवडणूक आयोगाने जी चूक केली ती दाखवून दिलेली आहे. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक आयुक्तांनी, अगदी निवडणूक आयुक्तांनी असेल, मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या निवडणूक आयुक्तांनी असेल किंवा त्यांच्या हाताखालच्या निवडणूक आयुक्तांनी असेल, ही चूक केलेली असेल, डेलिबरेट चूक, जाणीवपूर्वक केलेली चूक जर ही असेल, तर त्या अधिकाऱ्यांना कोणतं शासन होणार आहे हा खरा प्रश्न आहे. कारण एका राजकीय पक्षाच्या भवितव्यावर या निर्णयाने परिणाम झालेला आहे. आज कपिल सिबल यांनी एक गोष्ट उत्तम सांगितली की विधिमंडळातला एक गट वेगळा झाला किंवा संसदीय पक्षातला एक गट वेगळा झाला आणि तो सत्ताधारी पक्षाला विकला गेला. जर त्याला अशा प्रकारे मान्यता दिली गेली अधिकृत पक्ष म्हणून, तर लोकशाहीचं काय होणार आहे? ही वावटळ आहे. ही लोकशाही नष्ट करून पुढे जाईल असं कपिल सिबल म्हणाले. त्यांनी ही चिंता व्यक्त केली आणि त्यांनी न्यायमूर्तींना कळकळीची विनंती केली की याची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे. आता उद्या सुद्धा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद होणार आहे. कपिल सिबल, मला असं वाटतं उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय दिला, म्हणजे त्यांनी तर दोन्ही पक्षापैकी कुणालाच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो असं ठरवलं नाही, कुणालाही डिस्क्वालिफाय केलं नाही, कुणाचंही सदस्यत्व रद्द केलं नाही आणि विचित्र निर्णय दिला. आणि तो निर्णय देताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेतला. निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातली फूट महत्त्वाची मानली. हा निर्णय माझ्या निर्णयाचा पाया आहे असं विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्या कपिल सिबल जर विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावर युक्तिवाद करतील तर तो निश्चितपणे उद्बोधक असेल, याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. एक चांगली गोष्ट झाली, इतक्या वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 3-3.5 वर्षानंतर हा खटला सुनावणीला आला, युक्तिवाद झाले. आता निर्णय कधी लागणार? कारण असं आहे, आधी कपिल सिबल म्हणाले होते 2 ते 3 तास मला लागतील. त्यांनी त्यापेक्षा जास्त तास घेतलेले आहेत. त्यांना खंडपीठाने दिलेले आहेत. याचं कारण ते महत्त्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत होते. यानंतर शिंदे यांच्या वकिलांना सुद्धा किमान एवढाच मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर खंडपीठाच्या सोयीनुसार आणि त्यांच्या सगळ्या कार्यबाहुल्यामधून वेळ काढून या निर्णयाकडे यायला त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा निर्णय लागेल, हे लक्षात घ्या. हा निर्णय सरन्यायाधीश सूर्यकांत पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत, त्याआधी लागावा अशी अपेक्षा आहे. निदान उद्धव ठाकरेंवर झालेला अन्याय दूर व्हावा. शिंदे यांना जो अधिकृत शिवसेना ठरवलेला आहे, त्यांना जे शिवसेना नाव देण्यात आलेलं आहे, त्यांना जी धनुष्यबाण निशाणी देण्यात आली आहे ती निशाणी तरी गोठवली जावी अशी न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे. दोस्तो हो, आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला. अर्थातच एक पत्रकार म्हणून त्यांचं विश्लेषण मला आवडलं आणि असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत सुद्धा आलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासाठी. आपण एक निष्पक्ष पत्रकारिता चालवत आहोत, परंतु ही पत्रकारिता चालवत असताना काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे प्रत्येक पत्रकाराने लक्ष दिलं पाहिजे. आणि ती पत्रकारिता म्हणजे की आपण पत्रकारिता करत असताना जो कोणी संविधानाच्या बाजूने असेल, जो कोणी लोकशाहीच्या बाजूने असेल, जो कोणी हिंदुत्वाच्या बाजूने असेल. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय की हाताला काम आणि मुखामध्ये राम, हे हिंदुत्व. आणि त्यामुळे असे जे आहेत, असा जो नेता असेल, पक्ष असेल, त्यालासुद्धा आपण नैतिकदृष्ट्या एक सपोर्ट दिला पाहिजे. यासाठी आणि आपण जर जनतेमध्ये जर पाहिलं, अनेक जणांनी अनेक सर्वे केले. आजही तुम्ही एक साधी फेसबुकला, व्हॉट्सॲपला, यूट्यूबला एक पोस्ट टाका की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, तर 80% लोकांचं उत्तर हे उद्धव ठाकरे हे आहे. आणि म्हणजे लोकांच्या मनामध्ये असतानासुद्धा म्हणजे ही लोकशाही व्यवस्था, शासन व्यवस्था वेगवेगळ्या माध्यमातून बळकावली जात आहे का, हा या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकशाहीमध्ये जनमताला किंमत आहे, लोकमताला किंमत आहे. आणि लोकमतांचा आदर जर लोकशाहीमध्ये होत नसेल, लोकशाही पैसा, ईडी, इन्कम टॅक्स, CBI, EVM मशीन, निवडणूक आयोग याद्वारे जर लोकशाही लुबाडली जात असेल तर ही लोकशाही आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
आणि त्यासाठी हा व्हिडिओ काय सुरू आहे नेमकं, यासाठी हा व्हिडिओ आणि निकाल नेमका काय यायला पाहिजे किंवा काय येणं अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.